इथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, चवीनुसार लाल तिखट आणि मीठ, पाव चमचा साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस घालून व्यवस्थित चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घेतले आहे. आता हे मिक्स केलेले सारण बाजूला ठेवून देऊया. तर दुसऱ्या एका ताटामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आहेत. आता यामध्ये 1.5 चमचा भाजलेल्या साबुदाण्याची मिक्सरमधून बारीक केलेली पावडर घालावी. आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट, मीठ, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा जिरे पावडर घालावी आणि व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यावे. तर याचा अशा प्रकारे घट्टसर असा गोळा तयार होतो. तर आता हा गोळ्याला अशा प्रकारे हाताला थोडेसे तेल लावून एक पारी तयार करावी. तयार केलेल्या अगोदर जे सारण होते ते या पारीमध्ये घालावे आणि अशा प्रकारे बोटाने व्यवस्थित दाबून याला अशा प्रकारे एक पॅटीस तयार करून घ्यायचा आहे. आता हाताने हलकेच प्रेस करून घ्यावे. आता एका पॅनमध्ये थोडेसे तेल किंवा तूप घालावे आणि शालो फ्राय करून घ्यावे. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत आलटून पालटून तळून घ्यावे. तर अशा प्रकारे उपवासासाठी झटपट असे उपवासाचे पॅटीस तयार झालेले आहे.